नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NDA एक्झाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आजचा आपला टॉपिक आहे मॅट्रायसेस. मॅट्रायसेसच्या अगदी बेसिकपासून आपण आज थोडी सुरुवात करूयात. 12th स्टँडर्डला आपल्याला मॅट्रायसेस म्हणून चॅप्टर आहे, त्याचा बेसिक जो आहे तो 11th स्टँडर्डला देखील आहे. परंतु त्या ठिकाणी जे आपण शिकलेलो आहोत ते पुन्हा एकदा आपल्याला रिपीट करायचं आहे. थोड्याशा फास्ट वेगाने आपण ते सुरू करणार आहोत. तर त्याचं बेसिक किंवा त्याच्या संदर्भातले जे काही कन्सेप्ट आहेत ते सुरुवातीपासून आपण थोड्याफार प्रमाणात का होईना सगळं बघूयात एकदा पुन्हा. तर सुरुवातीला आपण मॅट्रिक्स म्हणजे काय ते पाहणार आहोत. व्हॉट इज मॅट्रिक्स? मॅट्रिक्स इज द रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ m इंटू n नंबर्स. म्हणजे m इंटू n याचा अर्थ असा होतो की m इज द नंबर ऑफ रोज अँड n मीन्स नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे m नंबर ऑफ रोज आणि n नंबर ऑफ कॉलम्स यांची जी अरेंजमेंट आहे रेक्टँग्युलर अरेंजमेंट ती स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण लिहितो. अशा प्रकारचा जो मॅट्रिक्स असतो, जे दिलेला जो फॉर्म आहे आपला स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत लिहिलेले आहेत नंबर्स, आणि सपोज ह्या नंबर्सला मी असं या पद्धतीने लिहितो आहे की यात तुम्हाला त्या नंबरच्या आत जे इलिमेंट लिहितोय आपण, जे ऑब्जेक्ट तुम्हाला दिसत आहेत यांना इलिमेंट म्हटलं जातं. यांना आपण जनरल फॉर्ममध्ये AI जे लिहितो, AI मीन्स आयथ रो अँड जेथ कॉलम. म्हणजे या मॅट्रिक्सला समजा मला A मानायचं आहे, जनरल मॅट्रिक्स आहे हे. यात ज्या वेळेला मी A11 ची पोझिशन सांगतोय तर ती पोझिशन सांगताना याचा काय अर्थ होतोय की हा फर्स्ट रो मध्ये आहे, हा फर्स्ट रो आहे, हा सेकंड रो आहे, हा सेकंड आणि हा थर्ड रो, आणि हा वरून जर कॉलम पकडले तर हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम आणि हा थर्ड कॉलम आहे. तर यांचे जे पोझिशन आहेत, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम A11, फर्स्ट रो सेकंड कॉलम A12, फर्स्ट रो थर्ड कॉलम A13. सेकंड रो मधले जे इलिमेंट आहेत, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. अशा पद्धतीने जे आहे ते आपण पोझिशन त्याची सांगू शकतो. या प्रकारची जी अरेंजमेंट असते त्याला आपण म्हणणार आहोत मॅट्रिक्स. मॅट्रिक्स हे नेहमी कॅपिटल लेटरने दाखवलं जातं. कॅपिटल लेटर्स ABC, PQR असे लेटर्स आपण त्या ठिकाणी वापरतो आणि ते वापरून त्यांना डिनोट केलं जातं. एखादं मॅट्रिक्स जर आपल्याला लिहायचं असेल, डिनोटेट करायचं असेल तर त्याला आपण या स्वरूपात सुद्धा डिनोट करू शकतो. कॅपिटल A इज इक्वल टू हा इलिमेंट AIJ, आणि याची जी ऑर्डर आहे, ऑर्डर मीन्स हाऊ मेनी नंबर ऑफ रोज अँड हाऊ मेनी नंबर ऑफ कॉलम्स. फर्स्ट ऑलवेज आपण नंबर ऑफ रोज आधी लिहितो आणि नंतर कॉलम लिहितोय. जसं की आता हे मॅट्रिक्स मी लिहिलं आहे, या मॅट्रिक्समध्ये याची ऑर्डर आहे 3/3, कारण रो पण 3 दिसत आहेत आणि कॉलमसुद्धा 3 आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या मॅट्रिक्स आहेत त्यांची जर ऑर्डर आपल्याला सांगायची असेल तर सुरुवातीला रो काउंट करायचा. जसं फॉर एक्झाम्पल 2 3 5 1 7 3 या प्रकारचा जर मॅट्रिक्स असेल तर या मॅट्रिक्सची जर मला ऑर्डर सांगायची असेल तर मी ऑर्डर कशी सांगणार याची, 1 2 3 असे 3 रोज आहेत आणि 1 2 कॉलम्स आहेत. म्हणजे 3/2 ही त्याची त्यावेळेला ऑर्डर असणार आहे. म्हणजे ऑर्डर या प्रकारे काढली जाते मॅट्रिक्सची. हे आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. ऑर्डरच्या संदर्भातले बरेचशा प्रॉपर्टीज पण आपण बघणार आहोत. आपल्याला एखाद्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे त्यावरून त्या मॅट्रिक्सचे टाईप्स पण आपल्याला कन्सिडर करतात. जसं की आता बघूयात एक एक टाईप्स ऑफ मॅट्रायसेस. आपला फर्स्ट टाईप आहे मॅट्रायसेसचा, पहिला टाईप आपण पाहूयात, तो म्हणजे रो मॅट्रिक्स. आता ऑफकोर्स या वर्डमध्येच त्याचा मिनिंग लपलेला आहे. रो मॅट्रिक्स म्हटल्यानंतर त्या ठिकाणी फक्त एक सिंगल रो असणार आहे. म्हणजे ते कॉलम किती जरी असले तरी चालेल, परंतु रो सिंगल आहे. याचा अर्थ याची ऑर्डर काय असणार आहे, जर सपोज आपण त्या ठिकाणी रो जे आहेत, कॉलमला आपण जर n मानलं तर 1/n अशी त्याची ऑर्डर येईल. म्हणजे रो तुमचा एकच असणार आहे, बाकी कॉलम जे आहेत तुमचे नंबर ऑफ इलिमेंट त्या ठिकाणी काही असू शकतात कॉलमचे. परंतु रो एक असेल, सिंगल रो असेल तर अशा वेळेला आपण त्याला म्हणणार आहोत रो मॅट्रिक्स. तसंच सेकंड टाईप आहे कॉलम मॅट्रिक्स. आता कॉलम मॅट्रिक्स पण कसं म्हटलं जाईल, ऑफकोर्स या ठिकाणी याची जी ऑर्डर आहे त्यात समजा रो नंबर ऑफ रो आपण m मानले तर त्या ठिकाणी नंबर ऑफ कॉलम जो आहे तो फक्त एकच असेल सिंगल. इथे किती इलिमेंट असू द्यात त्याला हे नाही, फक्त इम्पॉर्टंट आहे ते नंबर ऑफ कॉलम जर समजा एकच असेल आणि रोज त्या ठिकाणी किती असू द्यात त्याला फरक पडत नाही. अशा वेळेला आपण त्याला म्हणणार आहोत कॉलम मॅट्रिक्स. नंतर बघूयात सिंगलटन मॅट्रिक्स. याच्यात पण शब्दामध्येच अर्थ लपलेला आहे.
हा जो वर्ड दिसतोय सिंगलटन, याचा काय अर्थ असेल की त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक सिंगल इलेमेंट असेल, म्हणजेच त्याची ऑर्डर 1 by 1 असेल. अशा प्रकारच्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहोत सिंगलटन मॅट्रिक्स. त्यानंतर पुढे झिरो मॅट्रिक्स. आता ऑफकोर्स परत एकदा या ठिकाणी त्या याच्यामध्येच झिरो दिसतोय, म्हणजे याचा अर्थ काय, फक्त 0 0 इलेमेंट दिसत असतील त्या मॅट्रिक्समध्ये, तर अशा मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहोत झिरो मॅट्रिक्स. त्याला ओने दाखवलं जातं इंडिकेट करताना, ओ या अक्षराने त्याला आपण दाखवणार आहोत. आणि इथे याची बघा ऑर्डर काय येईल, 2 रो आहेत आणि 3 कॉलम, म्हणजे 2 by 3 याची ऑर्डर असणार आहे. पुढचा टाईप बघूयात. नेक्स्ट टाईप आहे आपला स्क्वेअर मॅट्रिक्स. हा अतिशय इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती पुढच्या सगळ्या डेफिनेशन्स, पुढचे टाईप्स जे आहेत ते डिपेंड आहेत. हा आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. यात पण वर्डमध्येच काहीतरी तुम्हाला अंदाज करता येईल की स्क्वेअर म्हटलं याचा अर्थ काय होतो आहे की ज्याला सेम साईड असतात, सगळ्या साईड्स इक्वल असतात, अशा प्रकारच्या मॅट्रिक्सला आपण जनरली स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजे स्क्वेअर त्याचा अर्थ होतो. मग मॅट्रिक्समध्ये म्हणतोय आपण, तर याचा काय अर्थ होणार की ज्या मॅट्रिक्सची ऑर्डर 2 by 2, 1 by 1 किंवा 3 by 3, 4 by 4, 5 by 5 अशी असेल, अशा प्रकारचे जे मॅट्रिक्स असतील त्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहोत स्क्वेअर मॅट्रिक्स, ज्यांची नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल असतील. म्हणजे अशा प्रकारच्या मॅट्रिक्सची ऑर्डर आपण डायरेक्टली सिंगल नंबरने दाखवू शकतो, स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n. म्हणजे याचा अर्थ सरळ होईल डायरेक्टली की त्या ठिकाणी नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम जे आहेत ते इक्वल आहेत. अशा प्रकारच्या मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणणार आहोत. नेक्स्ट टाईप आपल्याला बघायचा आहे डायगोनल मॅट्रिक्स. आता याच्यात पण अर्थ लपलेला आहे. आता साहजिकच आहे, आपण आता जस्ट एक टाईप जो पाहिला आहे स्क्वेअर मॅट्रिक्स, आता याच्यावरच आधारित सगळ्या बाकीचे उरलेले मॅट्रिक्स जे आहेत ते असणार आहेत. असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचे डायगोनल इलेमेंट जे आहेत. आता डायगोनलचा अर्थ काय होतोय, आपण जर स्क्वेअर मॅट्रिक्स काढला, सपोज या ठिकाणी ABCDEFGHI या प्रकारचा आहे, तर हे जे इलेमेंट आहेत मधले हे असणार आहे डायगोनल. मग डायगोनल मॅट्रिक्स कोणाला म्हणणार, जिथे फक्त डायगोनल एलिमेंट जे ते इक्वल असतील, सगळे डायगोनल एलिमेंट्स इक्वल असतील. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डायगोनल एलिमेंट्स फक्त दिलेले असतील, बाकी उर्वरित एलिमेंट 0 असतील. हे सगळे एलिमेंट जे आहेत ते 0 असतील आणि फक्त डायगोनल एलिमेंट जे आहेत ते काहीतरी व्हॅल्यू त्यांची असेल, अशा प्रकारच्या एलिमेंट्सला आपण म्हणणार आहोत डायगोनल एलिमेंट्स. पुढचं बघूयात आयडेंटिटी एलिमेंट, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता इथे पण एक एक टाईप जो आपण पुढे आपला सरकत जाईल त्याप्रकारे एक एक मागचा जो टाईप आहे तो त्याच्यामध्ये यूज होणार आहे. याला दुसरं आणखी एक नाव आहे ते म्हणजे युनिट मॅट्रिक्स. यात पण आपला वर्ड लपलेला आहे युनिट 1. म्हणजे तो असा डायगोनल मॅट्रिक्स असेल की ज्या डायगोनल मॅट्रिक्समध्ये हे डायगोनल इलेमेंट जे आहेत ते सगळे 1 1 1 1 असतील. अशा प्रकारच्या इलेमेंटला, म्हणजे हे जे इलेमेंट दिसतात 1 1 1, फक्त डायगोनल इलेमेंट सांगतोय आणि डायगोनल असा नाही कन्सिडर करायचा आहे, तो याच ऑर्डरने कन्सिडर करायचा आहे. असा डायगोनल असेल तर अशा वेळेला आपण ह्या मॅट्रिक्सला म्हणणार आहोत आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि त्याला कॅपिटल आयने डिनोट केलं जातं. आणि त्याची जी ऑर्डर असेल ती एकतर 1 by 1 राहू शकते, 2 by 2 राहू शकते, 3 by 3 किंवा n by n राहू शकते. म्हणून अशा वेळेला आपण त्याला डिनोट करताना डायरेक्टली IN असं डिनोट करतो. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स डिनोटेड बाय IN, म्हणजे n ऑर्डरचे ते आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे असं त्याचा अर्थ होईल. जसं फॉर एक्झाम्पल 2 by 2चं मॅट्रिक्स असेल आयडेंटिटी, तर 1 0 0 1 असं असेल. 1 by 1चं त्या ठिकाणी येऊ शकत नाही कारण डायरेक्टली ते त्याच्यामध्ये 0 येत नाही, एकच एलिमेंट त्याच्यामध्ये असतो. परंतु 3 by 3चं जर असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1 अशा प्रकारचं मॅट्रिक्स हे जे असेल ते तुमचं I3 असेल. याला आपण म्हणणार I2 आणि हा असेल I3. असं जर पुढे समजा 1 0 0 0 0 1 असं या प्रकारचं असलं की अशा प्रकारच्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहोत I4. तर मित्रांनो, हे जे टाईप आहेत फार इम्पॉर्टंट टाईप आहेत आणि याच्या पुढचे पण आपण जे बघणार आहोत ते सुद्धा फार महत्त्वाचे आहेत. 8 नेक्स्ट टाईप बघा. आता हा आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला, डायगोनल मॅट्रिक्स झाला, स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. पुढे आहे स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स काय असेल, आता जो आपण डायगोनल मॅट्रिक्स पाहिला आहे त्याच्यामध्ये आपण 1 1 1 म्हटलं, पण त्याच्याऐवजी जर समजा दुसरा इलेमेंट जरी असला, म्हणजे सारखे सारखे इलेमेंट असतील, तर याचा अर्थ होतोय जर इक्वल इलेमेंट असतील, जे पण असतील ते त्याच्यामध्ये ते इक्वल असले पाहिजे. समजा 5 5 5 असेल तर अशा प्रकारचं जे मॅट्रिक्स असेल त्याला आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणणार आहोत. म्हणजे प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हे स्केलर मॅट्रिक्स असेल.
परंतु प्रत्येक स्केलर मॅट्रिक्स हे आयडेंटिटी मॅट्रिक्स असेलच असं नाही. प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स असेलच असं नाही, परंतु प्रत्येक डायगोनल मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स हे ऑलवेज स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहेत. प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हे डायगोनल मॅट्रिक्स असेलच, परंतु डायगोनल मॅट्रिक्स हे आयडेंटिटी असेलच असं नाही. एकमेकांसोबतचं रिलेशन त्यांचं समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट टाईप आहे आपला टाईप नंबर 9, सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स पण आपला वर्डमध्येच अर्थ लपला आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता इथे सिमेट्रिक मॅट्रिक्स काय असेल बघा, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. तुमचं कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही, कारण हे एकमेकांसोबत कनेक्टेड असलेले टाईप आहेत संपूर्ण. तर या ठिकाणी काय होईल बघा, सिमेट्रिक म्हटलं आहे तर याचा अर्थ काय, फक्त तुमचा जो इतर उरलेले इलिमेंट जे आहेत, आता डायगोनल इलिमेंट सोडून द्यायचे, उरलेले इतर इलिमेंट्स. आता समजा फॉर एक्झाम्पल इथे 1 2 3 असं काहीतरी आहे, इथे 2 7 5 आहे, इथे 3 5 आणि 8 असं काहीतरी आहे. दिसतंय बघा इथे, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार व्यवस्थित. यांना सोडून द्या आणि ह्यांचं ऑब्झर्वेशन करा. 2 2 3 3 5 5. म्हणजे याचा काय अर्थ होतो आहे, डायगोनलचे आणि त्याच्या खालचे जे इलिमेंट्स आहेत ते इलिमेंट्स करस्पॉन्डिंग असे समोरासमोरचे जे इलिमेंट्स आहेत ते एकमेकांसोबत सारखे असतील, सेम असतील, तर अशाला त्याला म्हणणार आहोत आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे अशी जेव्हा आपण डायगोनल त्याची घडी करू त्याला 2 वरती 2 आला पाहिजे, 3 वरती 3, 5 वरती 5 आला पाहिजे, म्हणून त्याला आपण सिमेट्रिक म्हणतो. ते आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. नंतर 10 नंबर बघा. आता पुढचं जे आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स त्याला आपण म्हणतो. आता याचा जो मिनिंग आहे, पहिले तुम्हाला मी आधी एक सिमेट्रिक मॅट्रिक्सबद्दल पण एक महत्त्वाची गोष्ट सांगून देतो. तत्पूर्वी आपण आणखी एक टॉपिक शिकणं गरजेचं आहे, तो म्हणजे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. कारण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सचा समजा तुम्हाला तो टाईप नाही आहे, परंतु ती एक ऑपरेशन आहे याच्यावरचं, मॅट्रिक्सवरचं. पण हा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घेण्याकरता तो आधी मी तुम्हाला सांगून देतो, तो म्हणजे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचं जे ट्रान्सपोज आहे, आता इथे पण वर्डमध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. ट्रान्सपोज करायचं म्हणजे काय करायचं आहे, जो रो आहे त्याचा कॉलम करायचा, कॉलमचा रो करून टाकायचा, म्हणजे रो टू कॉलम हे इंटरचेंज करायचे. कसे, एक एक्झाम्पल बघूयात वाटल्यास. एक एक्झाम्पल बघा. समजा इथे 2 7 5 1 1 3 8 असं काहीतरी आहे. आता हा जो मॅट्रिक्स दिसतो आहे इथे 1 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत, आणि मला याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, ज्याला ए ट्रान्सपोज असा डिनोट केला जातो किंवा ए डॅश असा डिनोट केला जातो. हा ए ट्रान्सपोज म्हणजे काय, तर हे जे मॅट्रिक्स आहे, हा जो रो आहे तो तुम्हाला कॉलममध्ये लिहायचा आहे. हा जो रो होता हा कॉलममध्ये लिहिला, हा सेकंड रो आहे तो सेकंड कॉलममध्ये लिहिला, म्हणजे मला ट्रान्सपोज मिळाला. म्हणजे मी ते ऑपरेट केलं, याच्यावरती ऑपरेशन केलं आहे मॅट्रिक्सवरती. ही रोचा कॉलम केला, ॲटोमॅटिक कॉलमचा सुद्धा रो होऊन गेला आहे. म्हणजे याचा काय अर्थ होतो आहे की या ठिकाणी तुम्ही फक्त इंटरचेंज करता आहात, कॉलमचा रो, रोचा कॉलम. त्याला आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स असं म्हणतो. आणि मग हे जर इथे सिमेट्रिक मला आणखी चांगल्या प्रकारे सांगायचं असेल तर या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेऊन बघा. म्हणजे हे जे दिलेलं तुम्हाला मॅट्रिक्स ए असेल, याचा जर तुम्ही ट्रान्सपोज घेतला तरीसुद्धा तुम्हाला दोघीही सेम मिळतात. म्हणजे एचा ट्रान्सपोज जर ए मिळत असेल, चेक करायची सोपी पद्धत आहे की त्यांचा ट्रान्सपोज घेऊन बघायचा. एचा ट्रान्सपोज जर तुम्हाला परत एज मिळत असेल तर अशा वेळेला समजायचं की ते सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. आणि हेच स्क्यू सिमेट्रिक असेल तर एक्झॅक्टली फक्त काय फरक असेल दोघींमध्ये, स्क्यू सिमेट्रिकमध्ये सिग्नेचरचा फक्त फरक आहे. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स फक्त साईनचा फरक आहे. म्हणजे काय साईनचा फरक आहे, तर हे बघा इथे जर समजा एचा ट्रान्सपोज घेतला तर तुम्हाला तो -a ट्रान्सपोज येत असेल, असा -a ट्रान्सपोज किंवा a डॅश, तर अशा वेळेला त्याला आपण स्क्यू सिमेट्रिक म्हणणार. प्रॅक्टिकली सांगायचं असेल तर एकदम सिम्पल आहे. इथे आता हाच मॅट्रिक्स मी घेतो आहे 1 2 3 2 7 5, इथे -3 घेतला, हा इथे -2 घेतला, इथे समजा 3 आहे आणि इथे -5 आणि हा 8. बघा मी काय चेंज केला आहे, फक्त काय होईल, मॅग्निट्यूड सेम असेल, फक्त साईन जी ती अपोजिट जर असेल. म्हणजे बघा 2 इथे -2 आला, इथे -3, इथे 3 आला आहे, 5 आहे, -5 आहे. म्हणजे अशा वेळेला ज्या वेळेला फक्त त्यांची मॅग्निट्यूड सेम असतील, म्हणजे ते हाय सिमेट्रिक मॅट्रिक्स पण मॅग्निट्यूड सेम असेल, परंतु जर साईन अपोजिट आली, इथे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह आहे,
डायगोनलचा विचार करायचा नाही, फक्त आपल्याला हे 3 वरचे आणि 3 इकडचे इलिमेंटचा विचार करायचा आहे. तर अशा प्रकारच्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहोत स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि ते ऑफकोर्स जर तुम्ही व्हेरीफाय केलं तर एचा ट्रान्सपोज घेतला ना तर तो ए तुम्हाला -a ट्रान्सपोज मिळतो. म्हणजे याचा अर्थ या दोघी ज्या कन्सेप्ट आहेत ए इक्वल टू ए ट्रान्सपोज आणि ए इक्वल टू -a ट्रान्सपोज याच्या साह्याने सुद्धा आपण जे आहे ते दोघी टाईप जे आहेत ते सांगू शकतो. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट टाईप आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स अतिशय महत्त्वाचे टाईप आहे, ते संपूर्ण ही माहिती असणं गरजेचं आहे. तर इथे बघा आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय असेल की फक्त हे जे इलिमेंट आहेत, समजा आपला आता 1 2 3 हा डायगोनल इलिमेंट आहे, तिथे काहीतरी समजा 7 5 8 असं काहीतरी आहे आणि इथे तिघी इलिमेंट जे आहेत हे बिलो द डायगोनल, डायगोनलच्या खालचे इलिमेंट्स, बिलो द डायगोनल इलिमेंट जे आहेत आपण यांना डायगोनल इलिमेंट म्हणतो आणि हे उर्वरित जे असतात ना त्यांना आपण नॉन डायगोनल इलिमेंट असं म्हणतो. आता हे बिलो द डायगोनल इलिमेंट हे जर संपूर्ण 0 असतील तर याचा अर्थ होतो की हे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. म्हणजे द मॅट्रिक्स हॅव्हिंग बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0 वी कॉल दिस मॅट्रिक्स इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हे याच्या उलट जे असेल लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. इथे काय असेल मग ऑफकोर्स याच्या एक्झॅक्टली अपोजिट असेल. म्हणजे अबोव द डायगोनल एलिमेंट 0 असतील. याच्या वरचे जे इलिमेंट आहेत, दुसरं मॅट्रिक्स लिहितो वाटल्यास इथे 1 0 0 5 0 5 1 0 3 2 1 असं काहीतरी असेल किंवा 5 असं काहीतरी असेल. तर हा जो डायगोनल आहे इलिमेंट याच्या खालचे जे इलिमेंट हे सोडून उर्वरित जे उरलेले इलिमेंट ते जर 0 असतील म्हणजे अबोव द डायगोनल एलिमेंट्स 0 असतील तर अशा वेळेला आपण याला म्हणणार आहोत लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एवढे टाईप आहेत आपल्याला महत्त्वाचे. आता काही आपण ऑपरेशन्स बघूयात त्याच्यावरचे. एवढे टाईप जर तुमच्या लक्षात आले असतील तर आपल्याला पुढे बघायचं आहे की आपण कुठल्या कुठल्या क्रिया मॅट्रिक्सवरती करू शकतो. ऑपरेशन ऑन मॅट्रिक्स. जसं आपण एखादा नवीन कन्सेप्ट शिकलो की आपल्याला त्यांच्या सम, सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, स्केलर मल्टिप्लिकेशन हे सगळं माहिती असणं गरजेचं असतं. तसंच जर आपल्याला 2 मॅट्रिक्सची ॲडिशन करायची असेल, आपण जर 2 मॅट्रिक्सची ॲडिशन करत असू तर सिम्पल आहे. ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स या दोघांची जर मला सम करायची असेल तर यांची या दोघींची ऑर्डर सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे जर याची ऑर्डर 2/3 आहे तर याची पण ऑर्डर तुम्हाला 2/3 असणं गरजेचं आहे. जर दोघींची ऑर्डर सेम असेल तरच त्यांच्यामध्ये आपण जी आहे ती ॲडिशनची किंवा सबस्ट्रॅक्शनची क्रिया जी ती करू शकतो. हे फार गरजेचं आहे. मग कशी होते त्यांच्यामधले ॲडिशन? जर करस्पॉन्डिंग त्यांचे इलिमेंट जे असतात, सो फॉर एक्झाम्पल 2 3 5 1 7 3 2 -1 असं काहीतरी आहे, तर करस्पॉन्डिंग इलिमेंटची बेरीज होते. म्हणजे बघा 2 + 7 इलिमेंट तुम्हाला परत जे नवीन इलिमेंट मिळतं सी, नवीन मॅट्रिक्स जे मिळणार आहे त्याची सुद्धा ऑर्डर तुम्हाला तीच मिळणार जी यांची ऑर्डर होती. कारण ते मॅट्रिक्स तुम्हाला तरच त्यांच्यामध्ये ती ॲडिशनची क्रिया जी आहे ती होऊ शकते. तर 2 + 7 इथे 3 + 3 5 + 2 आणि 1 - 1 अशा पद्धतीने जे आहे आपण दोघांची सम जी आहे ॲडिशन जी ती करू शकतो. फक्त करस्पॉन्डिंग इलिमेंट घ्यायचे आहेत. इथे काय मग 2 + 7 9 3 + 3 6 हा 7 हा 0 हे तुम्हाला त्यांचं ए + बीचं सी मॅट्रिक्स जे आपल्याला मिळालं आहे फायनली हे असेल 9 6 आणि 7 0. एक्झॅक्टली सेम वे आपण सबस्ट्रॅक्शन पण करू शकतो. फक्त काय फरक असेल इथे आपल्याला निगेटिव्ह साईन घ्यायची, सबस्ट्रॅक्ट करायचं, करस्पॉन्डिंग एलिमेंटची सबस्ट्रॅक्शन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर बघूयात स्केलर मल्टिप्लिकेशन. अगदी सोपं आहे हे, त्यामुळे मी हे थोडंसं फास्ट घेतो आहे. नेक्स्ट आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. आता स्केलर मल्टिप्लिकेशनमध्ये काय असणार, कुठलंही मॅट्रिक्स जे आहे त्याच्या मॅट्रिक्सच्या मध्ये 2 3 5 असं काहीतरी आहे आणि त्याच्या बाहेर जर एखादा इलिमेंट असेल तर मी त्या इलिमेंटने प्रत्येक इलिमेंटला मल्टिप्लाय करेल. मला एखाद्या समजा ए मॅट्रिक्स आहे त्याला मी 2 ने मल्टिप्लाय करतो आहे. या ए मॅट्रिक्सला 2 ने जर मला मल्टिप्लाय करायचं असेल तर इथे जेवढे पण इलिमेंट असतील मग ते त्याची ऑर्डर काहीही असू द्यात
ते फरक पडत नाही. स्क्वेअर मॅट्रिक्स असलं पाहिजे असं काही नाही आहे. ते कुठलंही मॅट्रिक्स जरी असेल तर मला 2ने जर मध्ये मल्टिप्लाय करायचं आहे तर मला प्रत्येक नंबरला प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायला लागणार. म्हणजे हा 2 2 जार 4, 2 3 जार 6, 2 5 जार 10, 2 4 जार 8 अशा पद्धतीने आपण स्केलर मल्टिप्लिकेशनसुद्धा करू शकतो. म्हणजे त्याच्या प्रत्येक इलेमेंटला आपल्याला येणे जो काही कॉन्स्टंट नंबर बाहेर दिलेला आहे मॅट्रिक्सच्या त्याच्याने आपण मल्टिप्लाय केलं की त्याला आपण म्हणतो आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. आणि आता पुढे अत्यंत महत्त्वाचा भाग, अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे मल्टिप्लिकेशन. जसं इतर ज्या क्रिया आहेत त्या सहज झाल्या तसं स्केलर मल्टिप्लिकेशन पण एकदम सहज होऊन गेलं. परंतु मल्टिप्लिकेशन घेताना मात्र आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या रेग्युलरनुसार नाही आहेत, वेगळ्या आहेत थोड्याशा आपल्या याच्यामध्ये. का तर जेव्हा आपण 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा डायरेक्टली AB = BA हा कधीही डायरेक्ट येत नाही. आपण म्हटलो की एने आपल्या रेग्युलर नंबर्समध्ये आपण 2 × 3 केला किंवा 3 × 2 जरी केला तरी दोघींचा आन्सर तुम्हाला 6च मिळत आहे. म्हणजे तुम्ही क्रम जरी बदललात तरीसुद्धा कम्युटेटिव्ह आपण त्याला लॉ म्हणतो, पण तो लॉ इथे लागू होत नाही. हे फक्त तेव्हाच पॉसिबल असतं AB आणि BA यांचा प्रॉडक्ट सेम असणं. जेव्हा ह्या दोघींचा जो प्रॉडक्ट आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स येतं तेव्हाच शक्य आहे की A × B किंवा B × A या दोघी मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट जो आहे तो तुम्हाला I मिळेल. हा I तेव्हाच मिळतो. अदरवाईज इतर कंडिशन्समध्ये दोघींचा जो प्रॉडक्ट आहे तो कम्युटेटिव्ह नसतो, AB ≠ BA. परंतु हा प्रॉडक्ट घ्यायचा कसा तर याचा पण एक लॉ आहे. पहिली गोष्ट, या दोघी मॅट्रिक्सची जी आहे ती ऑर्डर जी आहे ती ठरलेली त्याच प्रकारची असली पाहिजे. जसं की समजा एका मॅट्रिक्सची ऑर्डर जी आहे ती m/n आहे तर दुसरं जे मॅट्रिक्स आहे त्याचा नंबर ऑफ रो जो आहे याचा नंबर ऑफ कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा नंबर ऑफ रो हे सेम असणं आवश्यक आहे. तर आणि तरच त्या दोघींमध्ये प्रॉडक्ट होऊ शकतो, अदरवाईज त्यांच्यामध्ये प्रॉडक्ट होऊ शकत नाही. फार महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला बोलतो मित्रांनो. हा A मॅट्रिक्स जो आहे त्याची जी ऑर्डर आहे ती m/n असेल आणि त्या दुसऱ्याची ऑर्डर n/p असेल. फरक पडत नाही याचा नंबर ऑफ रोज काय आणि याचा नंबर ऑफ कॉलम काय आहे, बट फरक पडतो याच्यावरती की याचा नंबर ऑफ कॉलम आणि याचा नंबर ऑफ रोज म्हणजे कोणाचे मॅट्रिक्स Aचा कॉलम आणि मॅट्रिक्स Bचा रो हे सारखे असतील तर आणि तरच या दोघींच्यामध्ये मल्टिप्लिकेशनची जे ऑपरेशन आहे ते होऊ शकतं. अदरवाईज त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होत नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर प्रॉडक्ट घ्यायचा कसा त्यांचा बघा, ही पहिली कंडिशन झाली प्रॉडक्ट घेण्यासाठीची. आता पुढचं बघूयात की दोघींमध्ये मल्टिप्लिकेशन कसं घेतलं जातं. आता फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल एक सफिशियंट आहे बघा. 2 3 5 असं एखादं एक्झाम्पल घेतो आहे. 1 7 3 हे एक मॅट्रिक्स आहे आणि त्या मॅट्रिक्सला आणखी एक दुसरं मॅट्रिक्स मला मल्टिप्लाय करायचं आहे. मी तुम्हाला जसं म्हटलो की याची जी ऑर्डर आहे आता इथे 2 रो आणि 3 कॉलम आहेत. आणि हे जे सेकंड मॅट्रिक्स घेतो आहे मी त्याच्या ऑर्डरमध्ये तुम्हाला आता 3 जो आहे तो तुम्हाला नंबर ऑफ रोज याचे घ्यावेच लागतील. म्हणजे तुम्हाला रो 3 घ्यायचेच आहेत. 1 6 5 4 3 2 1 7 1 असं काहीतरी घेतलं तर याचे नंबर ऑफ हा 3/3 आला आहे बघा. म्हणजे हा 3 याचे नंबर ऑफ कॉलम आणि याचे नंबर ऑफ रो इक्वल आहेत. आता यांच्यात मला प्रॉडक्ट घेता येणार आहे, घेऊ शकतो. मग कसा घ्यायचा तर याचा फर्स्ट रो बघायचा आणि याचा फर्स्ट कॉलम घ्यायचा. हे पूर्ण काळजीपूर्वक बघा मित्रांनो. हा फर्स्ट रो हा फर्स्ट कॉलम पहिल्या नंबरने पहिल्या नंबरला मल्टिप्लाय केला 2 × 1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा फक्त. नंतर सेकंड नंबरने सेकंड नंबरला इलेमेंटला मल्टिप्लाय केलं आणि दोघांची प्लस केली. 2 × 1 प्लस 3 × 4 प्लस 5 × 1. हा तुमचा पहिला इलेमेंट मिळाला. कुठला? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला म्हणजे A1 1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर आता फर्स्ट रो झाला, फर्स्ट कॉलम झाला. आता पुढचा काय सेकंड कॉलम जे फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे काय म्हणजे 2 × 6 प्लस 3 × 3 हा करस्पॉन्डिंग इलेमेंट त्याच्यात प्लस करायचा आहे. नंतर 5 × 7 हा त्याचा करस्पॉन्डिंग इलेमेंट घेतला. अशा पद्धतीने तुम्हाला फर्स्ट रो सेकंड कॉलम पण संपला. आता मात्र काय बाकी आहे अजून? फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता बघा हा फर्स्ट रो आणि हा
थर्ड कॉलम. 2 मल्टिप्लाय बाय 5 हा तिसरा एलिमेंट आहे आपला. आता आपला A11 आला, A12 येऊन गेला आहे. आता A13 आणतोय आपण, म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे 1 3. मग हा 2 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2 प्लस आणि 5 मल्टिप्लाय बाय 1. अशा पद्धतीने जे आहे ते आपले 3 एलिमेंट मिळाले. कुठले? फर्स्ट रो मधले. येणारा आन्सर आपण बघणार आहोत की किती रो आणि किती कॉलम येतात त्याही बघू. तो पण एक कन्सेप्ट आपला तयार होईल. आता पुढे बघा, हा फर्स्ट रोचं काम संपलं आहे. आता बघायचं सेकंड रो. आता सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम घ्यायचा आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट नंबर 1 मल्टिप्लाय बाय 1. पुढे त्याचा करस्पॉन्डिंग सेकंड नंबर आहे प्लस 7 मल्टिप्लाय बाय 4 प्लस हा 3 मल्टिप्लाय बाय 1. आणि पुढे सेकंड रो सेकंड कॉलम घ्यायचा आहे. सेम वेने जायचं आहे. आता फर्स्ट मल्टिप्लाय बाय म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 6 प्लस 7 मल्टिप्लाय बाय 3 प्लस आणि 3 मल्टिप्लाय बाय 7. म्हणजे हा काय झाला तुमचा फर्स्ट रो सेकंड कॉलम. पुढे घ्यायचा आहे फर्स्ट रो आणि हा थर्ड कॉलम. आता बघा, फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 7 मल्टिप्लाय बाय 2 प्लस आणि 3 मल्टिप्लाय बाय 1. अशा पद्धतीने जे आहे. आता इथे याच्यामध्ये थर्ड रो नाही ना पहिल्या मॅट्रिक्समध्ये, तर ते थर्ड रो पण येणार नाही, म्हणून ते थर्ड रो आला नाही. आपले फक्त हे मॅट्रिक्स जे मिळालं याच्यामध्ये बघा, फर्स्ट सेकंड थर्ड 3 कॉलम आहेत आणि फर्स्ट सेकंड रो आहे. म्हणजे हे जे मॅट्रिक्स तुम्हाला मिळालं ते 2/3 असं मिळालं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जर आपल्याकडे ए मॅट्रिक्स जे आहे त्याची ऑर्डर जर समजा m/n असेल आणि बी मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ती जर समजा n/p असेल, तर अशा वेळेला त्याचा अर्थ होतो की येणारे जे नवीन मॅट्रिक्स मिळतं आपल्याला त्याची जी ऑर्डर आहे ती m/n मिळते. म्हणजे जर 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घ्यायचा असेल तर नवीन जे तिसरं मॅट्रिक्स मिळतं आहे त्याची ऑर्डर तुम्हाला या प्रकारे मिळेल. याची जर m/n असेल पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर, दुसऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर n/p असेल, तर त्या दोघींच्या प्रॉडक्टचं मिळून जे नवीन मॅट्रिक्स मिळणार आहे त्याची ऑर्डर जी आहे ती m/p असेल. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बस मग याला पुढे फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. याला सिम्प्लिफाय केलं म्हणजे कसं, आता बघा हा 2 प्लस 4 त्रिक 12 2 प्लस 14 प्लस 5 तुम्हाला हा 19 मिळेल. या प्रकारे तुमची सगळ्यांची सम करत जायची आणि तुम्हाला हे शेवटी फायनली जे मॅट्रिक्स मिळेल त्यात तुम्हाला 2 रो म्हणजे 2 रोज आणि 3 कॉलम मिळतात. हे अगदी कॅल्क्युलेशन आहे सोपं, म्हणून मी याला इथं जास्त वेळ वाया घालवत नाही. तर अशा पद्धतीने आपण जो आहे तो 2 मॅट्रिक्सचा जो आहे तो प्रॉडक्ट घेतो आहे. एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला इथे सांगितली गेली आहे ती महत्त्वाची, ती लक्षात ठेवा मात्र, की कधीही AB आणि BA यांचा दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो सेम असत नाही. म्हणजे हा जर मी इकडे ठेवला क्रम, म्हणजे या मॅट्रिक्सला मी इकडे ठेवला आणि याला इकडे ठेवला आणि जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे नवीन मॅट्रिक्स आपल्याला मिळेल, सेम मॅट्रिक्स मिळत नाही. ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे. आणि फक्त मी तुम्हाला म्हटलं आहे की ते केव्हा इक्वल येतात, ते केव्हा पॉसिबल आहे, ज्या वेळेला त्या दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल. म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1 असं असेल तर आणि तरच शक्य आहे की ते दोन्ही मॅट्रिक्स जे आहेत त्यांचा प्रॉडक्ट ऑर्डर जरी चेंज केली तरीसुद्धा सेम येणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण बघा, आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स घेतलं, थोडं शॉर्टकट घेतलं कारण त्या टॉपिकमध्ये त्याची गरज होती, म्हणून त्याच्या प्रॉपर्टीज पण महत्त्वाच्या आहेत त्याही बघून घेऊया. काय प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. आता एखाद्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला आणि परत त्याचा ट्रान्सपोज घेतला तर मला तेच मॅट्रिक्स पुन्हा मिळतं, हे माहिती पाहिजे. त्यानंतर एखादं मॅट्रिक्स आहे त्याला दुसऱ्या मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केल्यानंतरचा ट्रान्सपोज घेतला, म्हणजे किंवा 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घेतला आणि मग त्याचा ट्रान्सपोज घेतला, तरीसुद्धा नंतर जे आपल्याला मिळतं सेपरेटली तर इथे उलट होतं, बी ट्रान्सपोज मल्टिप्लाय बाय ए ट्रान्सपोज. म्हणजे 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट त्याचा ट्रान्सपोज घेतला, त्यात मॅट्रिक्स बी जे आहे त्याचा ट्रान्सपोज मल्टिप्लाय बाय ए ट्रान्सपोज तुम्हाला मिळेल. ही पण एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. त्यानंतर बघूयात काही स्पेशल टाईप आहेत मॅट्रिक्सचे. अगदी खूप जास्त प्रमाणात नाही विचारले जाते, परंतु आपल्याला माहिती असायला पाहिजे. स्पेशल टाईप ऑफ मॅट्रायसेस आपण आधी जे पाहिले ते मूळ टाईप होते आपले.
आता आपण काही स्पेशल टाईप बघणार आहोत. त्यात आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. पहिला आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता हे काय आहे बघा मित्रांनो, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. हे जे मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्समध्ये तुम्हाला जर समजा एखाद्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढला, म्हणजे गिव्हन मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज या दोघींचा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर जो तुम्हाला आय मिळत असेल, आय मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स, आयदर 2x2 और 3x3 असं मिळत असेल तर अशा वेळेला समजायचं की हे जे मॅट्रिक्स आहे हे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. म्हणजे एखादं मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज यांचा प्रॉडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन जे आहे ते जर आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळत असेल तर त्याला म्हटलं जाणार आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. पुढचा आहे कॉन्जुगेट मॅट्रिक्स. आता कॉन्जुगेट हा वर्ड जो आहे तो आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पाहिला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आयचा जो स्क्वेअर आहे तो √-1 येतो, अशा प्रकारचा आपण आय जो आहे इमॅजिनरी नंबर आणि त्यांच्या रिअल नंबर आणि त्यांच्या दोघांचं कॉम्बिनेशनने जो कॉम्प्लेक्स नंबर बनतो ज्याचा फॉर्म असतो a+ib, या प्रकारचा जो फॉर्म आहे याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. अशा प्रकारचं जे मॅट्रिक्समध्ये जर एलिमेंट्स असे असतील कॉम्प्लेक्स नंबरचे तर अशा वेळेला त्याचा कॉन्जुगेट जो आहे, म्हणजे याच्या आत जे मॅट्रिक्स असेल, समजा फॉर एक्झाम्पल 3 + 2i, 1 - i, 1 + i, 7 + 3i असं काहीतरी मॅट्रिक्स असेल तर याचा जर कॉन्जुगेट काढायचा असेल ए बार, जसं आपण झेड बार काढला होता, हा झेड आहे, झेड बार जो कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण पाहिलं की ते a - ib, म्हणजे याचा कॉन्जुगेट जो आहे तो फक्त जी इमॅजिनरी पार्ट आहे त्या पार्टचीच फक्त सिग्नेचर चेंज होते. अशा वेळेला त्याला आपण झेड बार काढताना असं डायरेक्ट अपोजिट साईन देऊन लिहितो. एक्झॅक्टली सेम रूल इथे पण अप्लाय होतोय. जर ए मॅट्रिक्स दिला असेल कॉम्प्लेक्स नंबरचं, कॉम्प्लेक्स मॅट्रिक्स असेल ते दिलेलं, तर अशा वेळेला त्याचं जर कॉम्पोजिट हे काढायचं असेल आपल्याला कॉन्जुगेट, तर अशा वेळेला फक्त तुम्हाला ज्या ठिकाणी इमॅजिनरी पार्ट आहे त्यांच्या साईन चेंज करायचे आहेत. हे बघा 3 + 2i होऊन जाईल, हा i + i होऊन जाईल, हा i - i आणि हा 7 - 3i, हा असेल त्याचा कॉन्जुगेट ऑफ मॅट्रिक्स. येतं लक्षात मित्रांनो? इतकं सोपं आहे, फार जास्त कठीण नाही आहे. फक्त नवीन वर्ड वाटत आहेत तुम्हाला ते ऐकायला, तेवढंच आहे, बाकी काही नाही. त्याचा ट्रान्सपोज तुम्हाला मिळेल. पुढचं बघूयात, हर्मिशियन मॅट्रिक्स म्हणून एक मॅट्रिक्स आहे. हे पण हा वर्ड तुमच्यासाठी नवीन आहे, हर्मिशियन मॅट्रिक्स. ह्या मॅट्रिक्समध्ये काय आहे बघा, तुमच्याकडे जर मॅट्रिक्स दिलेला असेल आणि त्या मॅट्रिक्सचा आपण कॉन्जुगेट घेतला आणि त्यांचा ट्रान्सपोज काढला. मी काय बोलतो ऐका व्यवस्थित. एखादं मॅट्रिक्स, त्या मॅट्रिक्सचा आपण कॉन्जुगेट घेतला आणि कॉन्जुगेटचा ट्रान्सपोज घेतला तरी पण आपल्याला स्वतः जे ए मॅट्रिक्स मिळत असेल, म्हणजे त्याचा कॉन्जुगेटचा ट्रान्सपोज, अशा वेळेला जर आपल्याला मॅट्रिक्स स्वतः तेच मॅट्रिक्स मिळत असेल तर अशा वेळेला आपण त्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहोत हर्मिशियन मॅट्रिक्स. आणि याच्याच उलट स्क्यू हर्मिशियन मॅट्रिक्स. हे केव्हा असेल बघा, हे ज्या वेळेला हे येणारं जे आन्सर असेल, म्हणजे असं घेतल्यानंतर जर तिथे -a मिळत असेल, फक्त एवढा फरक आहे छोटासा, म्हणजे एचा कॉन्जुगेट काढला ए मॅट्रिक्सचा, त्याचा ट्रान्सपोज घेतला, स्वतः ए मॅट्रिक्स मिळालं तर हर्मिशियन मॅट्रिक्स. मॅट्रिक्स घेतलं, त्याचा कॉन्जुगेट काढला, त्याचा ट्रान्सपोज घेतल्यावर तुम्हाला जर -a मिळत असेल, म्हणजे निगेटिव्ह साईन ओव्हरऑल बाहेर निघत असेल कॉमन, तर अशा वेळेला त्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहोत स्क्यू हर्मिशियन मॅट्रिक्स. ओके, तर या पद्धतीने जे आहे मित्रांनो ह्या मॅट्रिक्सच्या टॉपिकमध्ये एवढं आपण शिकणार आहोत. अजून याच्यात भरपूर काही आहे शिकण्यासारखं. याचा इन्व्हर्स काढायचा आहे, ॲडजॉईंट मेथड आहे, 12वीला बरेचसे आपले टॉपिक आहेत. जसं मध्यंतरी आपल्याला एक्झाम्पल जे आपण घेतो आहोत NDAच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रिव्हियस एक्झाममध्ये, जसे आपल्याला एखाद्या टॉपिकची गरज भासेल तसा टॉपिक आपण रिपीट करणार आहोत. कारण आतापर्यंत ज्यात विचारला गेलेल्या टॉपिक आहेत त्यावरतीच आपण आधारित काही टॉपिक घेतो आहे. जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सला लागणारा जो आपल्याला आपलं स्टडी मटेरियल आहे तेच मटेरियल आपण तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतो आहोत. तर जशी वेळ येईल, जसं आपल्याला वाटेल एक्झाम्पल घेताना की या ठिकाणी याची गरज होती, तसा तो टॉपिक जो आहे तुम्हाला 100% जो आहे तो सांगितला जाईल. पुढच्या स्लाईडमध्ये आपण प्रिव्हियस एक्झामला विचारले गेले जे एक्झाम्पल आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्यापेक्षा आपण जे आपण मॅट्रिक्सचे टॉपिक घेतले त्यावर आधारित क्वेश्चन्स बघूयात, जे प्रिव्हियस इयरच्या काही क्वेश्चन्स पेपर्समध्ये विचारले गेलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट
इन रिस्पेक्ट ऑफ स्क्वेअर मॅट्रिसेस. तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स दिले आहेत ए आणि बी ऑफ सेम ऑर्डर, त्यांची ऑर्डर सेम आहे, म्हणजे 2x2 असतील किंवा 3x3 असतील. दोन स्टेटमेंट दिले आहेत. इफ ए बी इज अ नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्सचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. आपण ज्यावेळेला थेरॉटिकल पार्ट एक्सप्लेन केला आहे त्यावेळेला नलचा जो एक आपण ऑलरेडी त्याला झिरो मॅट्रिक्स म्हटलं आहे. झिरो किंवा त्याला नल मॅट्रिक्स सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. त्यावेळेला एक्सप्लेन करताना राहिलं असेल ते कदाचित. तर ए बी इज अ नल मॅट्रिक्स देन ॲटलिस्ट वन ऑफ ए अँड बी इज नल मॅट्रिक्स. आपण पाहिलं मित्रांनो, हे स्टेटमेंटच पाहिलं आपण त्यावेळेला डायरेक्टली ज्यावेळेला आपण थेरॉटिकल पार्ट एक्सप्लेन करून घेतला त्याच वेळेला आपण याच्याबद्दल जे आहे ते डिस्कस केलेलं होतं की जर समजा ए बी इज इक्वल टू झिरो मॅट्रिक्स येत असेल तर अशा वेळेला याचा अर्थ असा होत नाही की ए किंवा बी दोघींपैकी एक किंवा दोघी झिरो असले पाहिजेत. दोघी नॉन झिरो जरी मॅट्रिक्स असलेत ना तरी सुद्धा तुमचं आन्सर जे आहे ते झिरो येऊ शकतं. याचे बरेचसे एक्झाम्पल्स असतील की कुठले असे आपण दोन मॅट्रिक्स जर घेतले त्यांच्या दोघींचा जर आपण प्रॉडक्ट घेतला सेम ऑर्डर असलेला तर तुम्हाला डायरेक्टली झिरो मॅट्रिक्स मिळतं, म्हणजेच नल मॅट्रिक्स मिळतं. 0 0 0 0 0 असे एलिमेंट्स असलेलं मॅट्रिक्स. तर ही जी पहिली स्टेटमेंट दिली आहे ती डायरेक्टली जर आपण आपला थेरॉटिकल पार्ट पाहिला तर त्यात डायरेक्टच आपण म्हणू शकतो की ते रॉंग आहे. पहिलं स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे. फर्स्ट स्टेटमेंटबद्दल काय आपण असं बोलणार नाहीत कारण ते सरळ सरळ आहे की असं काही नेसेसरी नाही आहे. जसं आपले जे मॅथमॅटिक्स आहे रिअल मॅथमॅटिक्स आपण पाहतो रेग्युलरचं, त्याच्यामध्ये दोघींचा प्रॉडक्ट जर समजा झिरो येत असेल तर याचा मिनिंग असा होतो आयदर ए इक्वल टू झिरो ऑर बी इक्वल टू झिरो ऑर बोथ आर झिरो. परंतु इथे लक्षात घ्या हे जे आहे या मॅट्रिक्समध्ये असं गरजेचं नाही की दोघींपैकी एक झिरो मॅट्रिक्स दुसरा झिरो मॅट्रिक्स किंवा दोघीचे दोघी झिरो असले पाहिजे. नॉन झिरो मॅट्रिक्स जरी असलेत ना तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो झिरो मॅट्रिक्स येऊ शकतो. सेकंड स्टेटमेंट काय बघा, इफ ए बी इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स देन बी ए इक्वल टू ए बी. आता हे आपल्याला थोडंसं प्रूव्ह करायला लागणार, आहे किंवा नाही हे चेकआउट करायला लागणार आपल्याला. तर पहिली गोष्ट त्यांनी म्हटलं आहे ए बी जो आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. तर याचा मिनिंग होतोय की दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल. म्हणजे आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सचा काय अर्थ होतोय आपल्याला माहिती आहे 1 0 0 1 हे 2x2चं असेल किंवा 1 0 0 0 1 0 0 0 1 याला सुद्धा आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणतो. हे असं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला आता ह्या दिलेल्या जे काही गिवन आहे त्याच्या आधारावरती आपल्याला प्रूव्ह करायचं आहे किंवा आहे किंवा नाही हे बघायचं आहे की बी इक्वल टू ए बी येतोय का. फर्स्ट मी याला काय करतो प्री मल्टिप्लाइंग. प्री मल्टिप्लाइंगचा अर्थ होतो प्री मल्टिप्लाइंग म्हणजे या दोघी लेफ्ट हँड साईडला मी ए इनवर्सने मल्टिप्लाय करतोय. आता परत मित्रांनो एक आपला थेरॉटिकल पार्टमध्ये एक कन्सेप्ट जो घ्यायचा बाकी आहे तो ए इन्व्हर्सचा बाकी आहे. आपण इन्व्हर्स त्याच्यामध्ये कदाचित एक्सप्लेन केलेला नसेल तर त्याला पण थोडक्यात सांगतो. ते फार मोठी गोष्ट नाही आहे. जसं आपण ऑपरेशन्स पाहिले, ॲडिशन पाहिली, सबस्ट्रॅक्शन पाहिलं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन स्केलर मल्टिप्लिकेशन पाहिलं, मल्टिप्लिकेशन पाहिलं, तसं दोन मॅट्रिक्समध्ये डिव्हिजन होत नाही. ए मॅट्रिक्स डिवायडेड बाय बी असं होत नाही. मग याच्याऐवजी आपण काय करतो जसं आपल्या मॅथमॅटिक्समध्ये आपण ए मल्टिप्लाय बाय 1/a इज इक्वल टू जसा 1 लिहितो म्हणजे हा a रेस टू -1 होतो इक्वल टू 1 या प्रकारे आपण त्याला लिहितो. मग हा a इंटू ए इनवर्स इज इक्वल टू 1 असं वाचतो आपण याला. म्हणजे तो त्याचा रेसिप्रोकल असतो आणि त्या दोघींचा प्रॉडक्ट हा 1 येतो. मग तसंच यांचं सुद्धा जे आहे असं न लिहिता आपण याला a इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय लिहितो. म्हणजे असं मॅट्रिक्स की ज्या मॅट्रिक्सचा असे दोन मॅट्रिक्स ज्यांच्या दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो जर आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल, कुठल्याही दोन मॅट्रिक्सचा जर प्रॉडक्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1 या प्रकारचा येत असेल तर अशा वेळेला या दोघींना म्हणजे कोणाकोणाला ए आणि बी हे दोघींचा जर प्रॉडक्ट आय येत असेल तर या दोघींना एकमेकांचे इनवर्स म्हणतात. म्हणजे हा एचा बी इनवर्स असेल, बीचा ए इनवर्स असेल आणि त्याला डिनोट करताना आपण असं डिनोट करतो रेस टू -1 लिहून तो ए इनवर्स होतो. हा एक छोटासा कन्सेप्ट आहे फक्त, तो इथे आपला थोडा एक्सप्लेन करायचा बाकी होता. तर मी त्याला तुम्हाला एक आता कळलं असेल की जर समजा दोघींचा प्रॉडक्ट आय येतो आहे तर हा इथे आय येईल. मी प्री मल्टिप्लाइंग केल्यानंतर हा ए आय बी इज इक्वल टू ए इनवर्स ऑफ फक्त ए इनवर्स येईल कारण हा आय त्याच्यात हे होऊन जातो. जसं आपण प्रॉडक्ट घेतो 1 मल्टिप्लाय बाय एनी नंबर इज आन्सर इज दॅट नंबर, तसं इथे सुद्धा मॅट्रिक्सला आयने जर मल्टिप्लाय केलं तुम्हाला ते मॅट्रिक्सच मिळतं. म्हणजे बी इज इक्वल टू तुम्हाला मिळतो आहे ए इनवर्स. त्यानंतर आपल्याला परत आणखी ए बी पण दिला आहे बघा. आता ए बी पण बघायचं आहे आपल्याला एक्झॅक्टली सेम वेने. मी याला परत काय करतो दोघी साईडला जर एने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा.
आता मी दोघी साईडने एने मल्टिप्लाय करतोय. एक लक्षात घ्या, मॅट्रिक्समध्ये कोणत्याही साईडने मल्टिप्लाय करता येत नाही. समजा मी याला इकडे एने मल्टिप्लाय केला आणि मग याला पण लेफ्टला एने मल्टिप्लाय केलं, हे चालणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे, आपण एक कन्सेप्ट पाहिला आहे, ए बी नॉट इक्वल टू बी ए. ए बी आणि बी ए या दोघींचा जो प्रॉडक्ट आहे तो सारखा येत नाही. तो एकाच वनच कंडिशन आहे त्याच्यामध्ये. ती कंडिशन आहे की तो त्याचा इन्व्हर्स असला पाहिजे. म्हणजे दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो आय असेल तर आणि तरच शक्य असेल की त्यावेळेला हे दोघे सारखे येतात. पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ॲक्च्युली आपला हा कन्सेप्ट पण त्या थेरॉटिकल पार्टमध्ये येऊन गेला आहे, परंतु आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर ते कसं केलं जातं ते आपण बघतोय. तर मी इथे जसं प्री मल्टिप्लाइंग केलं तसं इथे पोस्ट मल्टिप्लाइंग केलं. इथे ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय केलं, इथे ए ने केलं. हे असं करण्यामागचं कारण एकच आहे मित्रांनो, की मला इथे हा ए बी होता, ए बीचा हा बी मध्ये आला, बीचा मला बी ए आला पाहिजे. कारण ए बी इक्वल टू आपल्याला बी ए येतोय की नाही हे जर चेकआउट करायचं असेल तर आपल्याला ते करायला लागणार. मग हा इकडचा परत हा आय आला, ए इन्व्हर्स इंटू ए, आणि हा बी ए इज इक्वल टू हे आला. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बी ए सुद्धा आय आलाय आणि ए बी सुद्धा आय आलाय. तर मग ऑफकोर्स याचा काय अर्थ होतोय, ए बी इज इक्वल टू बी ए. म्हणजे याचा अर्थ असं झाला की हे जे आपलं सेकंड स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे, परंतु फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते आपलं फॉल्स होतं, हे मात्र ट्रू आहे. म्हणून याचा आन्सर जे असेल ते तुमचं मिळत आहे ओनली 2. ओनली 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 2 आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 2. लेट ए अँड बी बी नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस ऑफ द सेम ऑर्डर सच दॅट ए बी इक्वल टू ए. तुम्हाला ए बी इक्वल टू ए दिला आहे आणि बी ए इक्वल टू बी दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट. खाली काही 2 स्टेटमेंट दिलेत, ए स्क्वेअर इक्वल टू ए अँड ए बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर बी. 2022च्या फर्स्ट एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. सिलेक्ट द करेक्ट आन्सर युझिंग द कोड गिव्हन बिलो. तुम्हाला या दोघींपैकी एक कुठलाही बरोबर आहे का, दोघी बरोबर आहेत की एकच दुसरं बरोबर आहे की एकही बरोबर नाही, हे तुम्हाला चेकआउट करायचं आहे. तर आता कसं करणार बघा. आता सुरुवातीला त्यांनी जो दिलेला कन्सेप्ट आहे ए स्क्वेअर इज इक्वल टू ए, तर इथे मी कन्सिडर करतो एल एच एस जर कन्सिडर केला आपण, एल एच एस इज इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजेच काय बघा, ए इंटू ए याला लिहिता येईल. त्याच्यापैकी ए जो आहे तो ए बी आहे बघा. ए हा ए बी आहे. मग मी इथे या ठिकाणी ए ऐवजी ए बी ठेवतो, इंटू ए होईल. हा ए आपला असोसिएटिव्ह लॉ या ठिकाणी होल्ड होतो, त्यामुळे मी कोणत्याही क्रमाने प्रॉडक्टला चालेल, फक्त त्यांची ऑर्डर एक्सचेंज केलं गेलं नको पाहिजे. बाकी क्रमाने तुम्ही कोणत्याही दोघींचा प्रॉडक्ट आधी घेतला ना तर तिसऱ्या त्याच्यामध्ये प्रॉडक्ट घेतला तरी चालतं आहे मॅट्रिसेसमध्ये. लक्षात घ्या मित्रांनो, हा महत्त्वाचा पॉईंट आहे की 2 कुठलेही मॅट्रिक्स जे आहेत ते जोडून आहेत, त्यांना इंटरचेंज करता येणार नाही. परंतु क्रमाने असतील तर आपण कितीही असले तरी कोणताही प्रॉडक्ट आधी घेऊ शकतो. तसा हा बी ए आहे इथे, आणि हा बी ए परत आपल्याकडे बी दिला आहे बघा. बी ए जो आहे तो बी आहे आणि हा ए बी तो सुद्धा आपल्याकडे परत ए आहे. म्हणजे इथे काय होईल, हा तुम्हाला ए मिळाला. म्हणजे तुम्ही ए स्क्वेअर सिम्प्लिफाय करत आलात, तुम्हाला आन्सर मिळालं ए. म्हणजे याचा अर्थ पहिलं जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट बघा काय आहे. इथे सुद्धा आपण एल एच एस कन्सिडर करू. एल एच एस आहे ए बी स्क्वेअर. याला सुद्धा आपल्याला ए बी स्क्वेअरला हा बी इंटू बी लिहिता येईल. त्यापैकी आता परत आपल्याकडे ए बी जो आहे तो ए आहे बघा. ए बी हा ए आहे म्हणजे हा परत ए बी होईल इक्वल टू. आता इथे ए बी जो आहे तो डायरेक्ट जरी असला पण तरी बघा, आपण जर एक ऑब्झर्व केला असणार तर इथे परत बी ऐवजी आपण बी ए ठेवू शकतो. बी ऐवजी बी ए जर ठेवला तर परत हा ए बी जो आहे तो आपल्याला ए मिळतोय आणि हा ए इंटू ए, कारण ए बी हा ए आहे. ए इंटू ए हा तुम्हाला ए स्क्वेअर मिळतोय. हा ए स्क्वेअर मिळाला. तसंच आपण आर एच एस पण कन्सिडर करूयात वेगळा. आता आर एच एस काय आहे बघा, ए स्क्वेअर बी म्हणजे हा ए स्क्वेअर बी आहे. तर आपल्याला दोघी साईडने त्याला चेक करायला लागणार, हे लक्षात घ्या मित्रांनो. कारण इथे बऱ्याचदा हे कॉम्प्लिकेटेड होतं मॅट्रायसेस. त्याचे जे रूल्स आहेत त्याच्यानुसार चेक करायचं. कारण इथे आपण जर इथे थांबून गेलो असतो, समजा ए बी इज इक्वल टू इथे आपण डायरेक्टली ए लिहून टाकला असता तर हे दोघी इक्वल आले नसते. त्यामुळे लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट आहे की आपला व्हेरीफाय करायचं आहे. म्हणजे 2-3 ऑप्शन त्याला शोधायचे. असं काही नाही की लगेच आलं नाही म्हणजे येणार नाही, असं होत नाही. थोडंसं चेकआउट करायला लागणार तुम्हाला. तर इथे ए स्क्वेअर जो आहे त्याला आपण ए इंटू ए लिहू शकतो, हा बी. आणि परत ए बी जो आहे तो आपल्याकडे ए आहे, त्याला काही ना काही प्रयत्न करून इक्वल आपण दाखवलेला आहे. परंतु आपल्या कुठल्याही प्रकारचा जो मॅट्रायसेसचा रूल आहे तो ब्रेक झाला नाही आहे, म्हणून एल एच एस इक्वल आलेत. म्हणजे याचा अर्थ जे सेकंड स्टेटमेंट आहे ते सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ
आपलं फर्स्ट पण बरोबर आलं आहे आणि सेकंड पण, म्हणजेच बोथ A1 and 2 आर करेक्ट असं म्हणता येईल. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. इफ A इज इक्वल टू स्क्वेअर मॅट्रिक्स दिलं बघा 1 0 0 0 1 0 0 0 1, देन व्हॉट इज 23A³ मायनस 19A² मायनस 4A इक्वल टू 2023च्या सेकंड एक्झाममध्ये हा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन आहेत ए नल मॅट्रिक्स म्हणजे झिरो मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा त्याला आपण युनिट मॅट्रिक्स म्हणतो, आणि हा ऑप्शन आहे 2 0 0 0 2 0 0 0 2 7 0 0 0 7 0 0 0 7. ॲक्च्युली हा जो क्वेश्चन आहे हा फार जास्त टफ नाही आहे, फार इझी क्वेश्चन आहे, कारण हे डायरेक्ट आय दिला आहे बघा त्यांनी. हा म्हणजे आपल्याला ते सिम्प्लिफाय करता येणार आहे, कारण दिलेलं मॅट्रिक्स ए हा दुसरं तिसरं काहीच नसून तो I3 आहे. I3 मीन्स 3 ऑर्डर असलेला आयडेंटिटी मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3, आणि त्याला फक्त आपल्याला त्या इक्वेशनमध्ये टाकायचं आहे. म्हणजे 23A³ मायनस 19A² मायनस 4A इज इक्वल टू, हा 23A म्हणजे आय आहे, आयचा क्यूब मायनस 19 I² आणि हा मायनस 4I. I³ हा आयच येतो, मायनस हा 19 I² सुद्धा आयच आहे, आणि हा मायनस 4I. 23I मायनस 19I जर आपण केला तर या ठिकाणी 4I मायनस 4I असा मिळतोय, आणि दोघींना हे केलं मायनस तर O मिळतो, म्हणजे झिरो मॅट्रिक्स मिळत आहे. ऑफकोर्स ज्याची ऑर्डर 3/3 असणार आहे, ऑर्डर सेम असेल त्यांची ऑर्डर सेम असेल तेव्हाच आपण त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. हे आपण पूर्वी पाहिलं आहे. म्हणून तुम्हाला झिरो मॅट्रिक्स मिळतं, म्हणजेच नल मॅट्रिक्स हा तुमचा ऑप्शन नंबर ए जो आहे हे तुमचा आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 4. इफ ए इज इक्वल टू 0 3 4 मायनस 3 0 5 मायनस 4 मायनस 5 0, यात बघा हा जो डायगोनल एलिमेंट्स आहेत ते 0 0 आहेत, आणि हे जे त्याचे एलिमेंट्स आहेत त्याचे सायमल्टेनियस दिसतात बघा ते समोरासमोर, हे सिमेट्रिक आहेत, आणि साईन ऑपोजिट आहे, म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे बट साईन जी ती ऑपोजिट आहे, म्हणून हे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स ऑलरेडी आहे ए दिलेलं. देन विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ऑप्शन ए A² इज सिमेट्रिक मॅट्रिक्स विथ डिटर्मिनंट ऑफ A² इज इक्वल टू 0. मात्र हा ए जरी दिलेला असला स्क्यू सिमेट्रिक, पण तुम्हाला A² काढायचा आहे. दोन मेथड त्याला तुम्ही वापरू शकतात. एक लॉंगेस्ट मेथड जे त्याचा A² काढायचा, डिटर्मिनंट काढायचा, अगदी आन्सर त्याचं सहज येऊ शकतं, जरी खूप जास्त डीप विचार नाही केला तरी सुद्धा. दोघींचा प्रॉडक्ट घेतला म्हणजे ए मॅट्रिक्स मल्टिप्लाय बाय ए मॅट्रिक्स केलं की तुम्हाला त्याचा लगेच लास्ट मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढला तरी पण त्याचं येणार आहे, पण तो आपण त्याला थोडंसं वेगळ्या मेथडने जाण्याचा प्रयत्न करूयात. पुढे A² इज सिमेट्रिक मॅट्रिक्स विथ डिटर्मिनंट ऑफ A² नॉट इक्वल टू 0, आणि A² इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स विथ डिटर्मिनंट ऑफ A² इज इक्वल टू 0, आणि A² इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स विथ डिटर्मिनंट ऑफ A² इज इक्वल टू 0. यात आपण आणखी एक कन्सेप्ट जो शिकलेलो आहोत, जर एखादं मॅट्रिक्स स्क्यू सिमेट्रिक असेल तर याचा जो डिटर्मिनंट आहे, डिटर्मिनंट सुद्धा त्याचा 0 येतो. कुठलाही स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असू द्या त्याचा डिटर्मिनंट 0 येईल. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचा मॅट्रिक्स इफ ए इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स देन डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0, म्हणजे तो डायरेक्ट डिटर्मिनंट त्याचा 0 होतोय. परंतु आपल्याला A² कन्सेप्ट काढायची लक्षात घ्या, म्हणून आपल्याला A² मेनली चेक करायचं आहे. मग जर मला A² चेक करायचा तर आणखी आपल्याकडे कन्सेप्ट आहे. एखादं मॅट्रिक्स हे सिमेट्रिक आहे किंवा स्क्यू सिमेट्रिक आहे हे चेक करण्याची पण आपण मेथड यापूर्वी पाहिलेली आहे. ती म्हणजे एचा ट्रान्सपोज जर समजा एच येत असेल तर त्यावेळेला ते मॅट्रिक्स सिमेट्रिक असतं, हे आपण आपल्या थेरॉटिकल पार्टमध्ये पाहिलं आहे. आणि जर समजा एचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर जर तुम्हाला -A मॅट्रिक्स मिळत असेल तर ते त्यावेळेला स्क्यू सिमेट्रिक असणार, ते त्यावेळेला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल. परंतु आपल्याला A² संदर्भात काढायचं आहे ना, तर मग आपल्याला काय काढायला लागणार, वी हॅव टू फाइंड A² ट्रान्सपोज जो आहे तो स्वतः A² येईल, किंवा जर स्क्यू सिमेट्रिक काढायचं असेल तर A² जो आहे त्याचा ट्रान्सपोज जो येतोय -A² येईल. यांच्यापैकी एक आपल्याला कन्सेप्ट काढावा लागणार व ते चेक करायला लागणार, आणि नंतर डिटर्मिनंट आपण चेक करू त्याचा. आता ऑफकोर्स जर एचाच डिटर्मिनंट 0 आहे तर A² डिटर्मिनंट सुद्धा जो आहे तो ऑफकोर्स 0 येणार आहे. हे पहिलं तर येऊन गेलं, म्हणजे आपलं एक लक्षात आलंय की एकतर पहिला ऑप्शन किंवा फोर्थ ऑप्शन जो आहे या दोघींपैकी एक आन्सर असणार आहे. आता फक्त चेकआउट करायचं आहे की A² हे सिमेट्रिक आहे की स्क्यू सिमेट्रिक आहे. म्हणजे हा पहिला कन्सेप्ट मिळाला की डिटर्मिनंट ऑफ A² हा 0 आहे. तो मिळवण्याकरता आपण कन्सिडर करूयात A² ट्रान्सपोज. A²
ट्रान्सपोज घ्यायचा आहे, पण तो आपल्याकडे ए स्क्वेअर मॅट्रिक्स नाही आहे. ए स्क्वेअर मॅट्रिक्स नाही, मग आपण काय करणार त्याला ए मल्टिप्लाय बाय ए त्याचा ट्रान्सपोज घेऊ आणि आपल्या प्रॉपर्टीनुसार ए ट्रान्सपोज इंटू हा ए ट्रान्सपोज, म्हणजे आपला ए ट्रान्सपोज काढायचा आहे. आता ए ट्रान्सपोज कसा काढणार आपण? ए ट्रान्सपोज म्हणजे आपलं दिलेलं जे मॅट्रिक्स असेल त्या मॅट्रिक्सचा फक्त रो आणि कॉलम यांचं इंटरचेंजिंग करायचं आहे. म्हणजे हे 0 3 4 याला कॉलम केला, -3 0 5 हा कॉलम झाला, -4 -5 0 हा देखील कॉलम झाला. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केला असणार हे जे काही मिळालं आहे आपल्याला आन्सर, त्याच्यामधून जर मायनस साईन कॉमन काढली तर इथे 0 3 4 येईल, इथे -3 0 5 कारण इथून मायनस साईन कॉमन निघालेली आहे आणि यांना मायनस साईन नव्हती म्हणून त्या ठिकाणी ती येईल -4 -5 आणि हा 0, म्हणजे हा तुम्हाला -a मिळालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की हा तुम्हाला -a मिळतो आणि मल्टिप्लाय बाय -a आहे. असे दोघी जर -a मल्टिप्लाय झाले तर हा +a² होऊन जाईल. म्हणजे a² जो आहे, a² जो ट्रान्सपोज आहे तो मिळतो आहे a². आणि आपण म्हटलं की जर असं असेल a² ट्रान्सपोज हा जर a² असेल तर ते सिमेट्रिक मॅट्रिक्स असतं, म्हणून हे सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. म्हणजे आपल्याला दोन कन्सेप्ट मिळाले, एक तर ते सिमेट्रिक पण आहे आणि वरून त्याचा डिटर्मिनंटचा स्क्वेअर जो आहे तो 0 देखील आहे. आणि हा ऑप्शन आपला ए आहे. a² इज सिमेट्रिक आलाय विथ डिटर्मिनंट ऑफ a² इज इक्वल टू 0, म्हणून ऑप्शन ए हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. लेट ए अँड बी सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता इथे ए आणि बी हे दोघी सिमेट्रिक मॅट्रिक्स दिलेले आहेत ऑफ द सेम ऑर्डर, देन विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिगार्डिंग ए बी मायनस बी ए. याच्यासोबत या दोघी स्टेटमेंट ज्या दिल्या आहेत त्या मॅच होत आहेत का नाही होत आहेत हे आपल्याला चेकआउट करायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे इट्स डायगोनल एंट्रीज आर इक्वल. त्याच्या डायगोनल एंट्रीज ज्या आहेत त्या इक्वल असतील बट नॉन झिरो. त्यानंतर म्हणजे हे जे पण मॅट्रिक्स मिळेल ना त्याच्या डायगोनल एंट्रीज ज्या आहेत त्या आपल्याला चेकआउट करायच्या आहेत. मॅट्रिक्स आपल्याला प्रत्यक्ष दिलेलं नाही आहे, परंतु आपल्याला एवढं मात्र दिलं आहे की ए आणि बी हे सिमेट्रिक मॅट्रिक्स आहेत. सेकंड स्टेटमेंट आहे द सम ऑफ इट्स नॉन डायगोनल. जे डायगोनलच्या व्यतिरिक्त इलेमेंट आहेत, नॉन डायगोनल इलेमेंट्स, त्यांच्या एंट्रीज ज्या आहेत त्या 0 आहेत का हे पण आपल्याला पाहायचं आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला ऑप्शन तेच मग ओनली 1 ओनली 2 बोथ 1 and 2 नायदर 1 नॉर 2. मोस्टली हा जो आपण टॉपिक चालू आहे आपला याच्यावर जे प्रिव्हियस इयरला विचारलेले क्वेश्चन्स आहेत ते याच टाईपचे आहेत की स्टेटमेंट करेक्ट आहे की रॉंग आहे, फर्स्ट रॉंग आहे, सेकंड रॉंग आहे की दोघी रॉंग आहेत. या प्रकारचेच क्वेश्चन मोस्टली विचारले गेलेले आहेत. तर बघा याचं सोल्युशन बघूयात. सुरुवातीला त्यांनी जे म्हटलं आहे ए अँड बी आर सिमेट्रिक हा कन्सेप्ट आपण आधी वापरून घेऊयात. सिमेट्रिक म्हटल्यानंतर आपण मागच्या आता थेरॉटिकल पार्टमध्ये पाहिलं की जर सिमेट्रिक असेल तर ए आणि एचा ट्रान्सपोज हे इक्वल असतात आणि बी हे सुद्धा सिमेट्रिक आहे म्हणून बी आणि बीचा ट्रान्सपोज जो आहे तो इक्वल असेल. त्यानंतर कन्सिडर करूयात ए बी मायनस बी ए याचा ट्रान्सपोज घेऊयात. आपण जर चेक केलं ना हा सिमेट्रिक आहे किंवा नाही. जर सिमेट्रिक असेल तर डायगोनल एंट्रीज ह्या इक्वल असतील, त्या नॉन झिरो असू शकतात. म्हणजे आता डायगोनल एंट्रीज महत्त्वाच्या आहेत आपल्याला बघणं, चेकआउट करणं. मग ते डिपेंड करतं की ते आता कोणत्या प्रकारचे आहेत. आणि ते सम म्हटले बघा त्यांच्या दोघांची बेरीज, नॉन डायगोनल एलिमेंटची सम जी आहे ती बघूयात आता काय होईल. इक्वल टू ए बी मायनस बी ए आहे तर इथे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. म्हणजे याचा काय अर्थ होतो आहे की ए बी मायनस म्हणजे ए बीचा ट्रान्सपोज मायनस बी एचा ट्रान्सपोज. त्यानंतर हा ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज मायनस बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज इथे लिहिता येईल. उलट होतो सॉरी, याच्यामध्ये आपला कन्सेप्ट असा आहे की ए बीचा जो ट्रान्सपोज आहे तो बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज असा होतो. ट्रान्सपोज घेताना प्रॉडक्टचं इथं मॅट्रिक्सची आदला बदल होते. बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज आणि इथे ए ट्रान्सपोज इंटू बी ट्रान्सपोज. त्यानंतर याच्यापैकी बी ट्रान्सपोज आपल्याकडे बी आहे, ए ट्रान्सपोज आपल्याकडे ए आहे, इथे ए ट्रान्सपोज आपल्याकडे ए आहे आणि हा बी ट्रान्सपोज बी आहे कारण ते सिमेट्रिक होते म्हणून. ॲक्च्युली हा बी मायनस ए आला आहे, परंतु मायनस साईन जर कॉमन काढली तर हा ए बी
मायनस बी ए होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर इथे ए बी मायनस बी एचा ट्रान्सपोज हा मायनस आला आहे, म्हणजे याचा अर्थ फक्त मॅग्निट्यूड सेम आहे आणि साईन ऑपोजिट आहे. म्हणजे याचा काय अर्थ होतो की ए बी मायनस बी ए जो आहे आपण शिकलोय असं, जर समजा ए ट्रान्सपोज हा मायनस ए येत असेल तर अशा वेळेला आपण म्हटलं की ते स्क्यू सिमेट्रिक असतात. म्हणजे हे मॅट्रिक्स आपल्याला मिळाला आहे स्क्यू सिमेट्रिक. बघा एक कन्सेप्ट आपल्याला इथे मिळाला, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. आता जर हे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे तर काय होईल मित्रांनो, तर त्याचे डायगोनल एलिमेंट जे आहेत ते मात्र आपण जे शिकलो आहेत की नॉन डायगोनल म्हणजे डायगोनल एलिमेंट जे ते 0 असतील त्याच वेळेला आपण त्याला स्क्यू सिमेट्रिक किंवा सिमेट्रिक म्हणू शकतो. मग इथे यांचं म्हणणं आहे की डायगोनल एंट्रीज आर इक्वल पाहिजे. इक्वल तर आहेत त्या, परंतु त्या नॉन झिरो नाही आहेत. त्या नॉन झिरो नाहीत, म्हणून हा पहिला ऑप्शन जो आहे तो रॉंग आहे. हा ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला रॉंग म्हणता येईल. पुढचं बघा काय आहे, द सम ऑफ इट्स नॉन डायगोनल एंट्रीज इज 0. आता हे पण इझी आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपण जी डेफिनेशन पाहिलेली आहे त्याच्यात डायगोनल एलिमेंट जे ते 0 असतील आणि इकडचे जर समजा एलिमेंट ए बी सी असतील तर इकडचे एलिमेंट मायनस ए मायनस बी मायनस सी असे असू शकतात. मग याचा सिंपल मिनिंग निघतो आहे की या दोघांची जर आपण सम केली, नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत आपण त्यांची जे एंट्रीज आहेत त्याच्या सम केली आपण तर ते आपल्याला 0 मिळते आहे. किंवा ए प्लस बी प्लस सी करा, त्याच्यात मायनस ए मायनस बी मायनस सी केला तुम्हाला तर ऑटोमॅटिकली तो जो आहे तो 0 मिळतो आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो आहे की हे सेकंड स्टेटमेंट जे आहे ती करेक्ट आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 जो आहे तो करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 6. Question number 6. Consider the following statement in respect of square matrix A, B, C, each of same order n. First statement दिला आहे AB equal to AC implies B equal to C if A is non-singular. Non-singularचा मिनिंग आपल्याला माहिती आहे की त्याचा डिटर्मिनंट जो आहे तो नॉन झिरो असला पाहिजे तर तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स होतं. तर आता इथे म्हणजे त्याचाच इनवर्स आपण काढू शकतो किंवा त्यांचाच आपण या प्रकारचा कन्सेप्ट जो तो तयार करू शकतो, इनवर्सचा कन्सेप्ट वापरू शकतो त्याच्यामुळे. तर ए बी इक्वल टू ए सी हे दिलेलं आहे आणि मी काय करतोय मागच्या एक्झाम्पलप्रमाणे प्री मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय ए इनवर्स. मी ए इनवर्सने तेव्हाच मल्टिप्लाय करू शकतो ज्या वेळेला ए हे मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल. त्यांनी म्हटलं इथे ते नॉन सिंग्युलर आहे म्हणून. मग इथे काय येईल ए इनवर्स इंटू ए बी इज इक्वल टू ए इनवर्स इंटू ए इक्वल टू सी. हा ए इनवर्स इकडचा इनवर्स हा आय होईल आणि हा सुद्धा आय होईल. म्हणजे तुम्हाला फायनली बी इक्वल टू सी हे मिळालेलं आहे. म्हणजे दोन मॅट्रिक्स इक्वल झाले. तर फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते आपलं ट्रू आहे. सेकंड स्टेटमेंट काय बघा, बी एक्स इक्वल टू सी एक्स हे तुम्हाला दिलेलं आहे आणि फॉर एव्हरी कॉलम मॅट्रिक्स एक्स, हे कॉलम मॅट्रिक्स एक्स आहे हॅव्हिंग एन रोज देन बी इक्वल टू सी. इथे पण तुम्हाला बी इक्वल टू सी दाखवायचं, पण हे आपण असं डायरेक्ट नाही दाखवू शकत, त्याला मॅट्रिकच्या ऑपरेशन्समधून जायला लागणार. असं डायरेक्ट तर दिसतंय की बी इक्वल टू सी येतो आहे, परंतु याला मॅट्रिकच्या फॉर्ममधून आपल्याला प्रूव्ह करायला लागतं. मी दोघी साईडला सी एक्सने जर सबस्ट्रॅक्ट केलं तर इथे सी एक्स मायनस सी एक्स जो आहे तो 0 होईल आणि बी एक्स याच्यामधून एक्स जो आहे तो कॉमन निघून हा तर 0 होईल, सी एक्स मायनस सी एक्स, आणि फायनली आपल्याला बी मायनस सी जो आहे तो 0 मिळतो आहे. कारण हा एक्स जो आहे तो कॉलम म्हटला आहे त्यांनी की तो कॉलम मॅट्रिक्स आहे एक्स, म्हणजे तो अननोन मॅट्रिक्स समजूयात. तर मग याच्यातला हा मॅट्रिक्स जो आहे तो डायरेक्ट तुम्हाला 0 मिळतो आहे, कारण हा 0 होणार नाही. बी मायनस सी जो आहे तो तुम्हाला 0 मिळतो आहे. अशा पद्धतीने जे आहे तो आपला ऑप्शन जो आहे तो सेकंडसुद्धा करेक्ट आहे. म्हणून याच्यानुसार आपले याचा जो ऑप्शन येईल क्वेश्चन नंबर 6 तो बोथ 1 and 2 आर करेक्ट असं म्हणता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इफ ए इज इक्वल टू, दिस इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स विथ डायगोनल मॅट्रिक्स 2 0 0 0 3 0 0 0 4, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. पाहता क्षणी असं थोडंसं कठीण वाटतं ते एक्झाम्पल्स. थोडंसं आणखी डीपमध्ये गेल्यानंतर आपले जे कन्सेप्ट आहेत ते जर क्लिअर असतील तर अशा एक्झाम्पल्सला घाबरू नका, इझी असतात ते. बघा इथे काय म्हटलं आहे, स्टेटमेंट फर्स्ट आहे ए रेस टू एन विल ऑलवेज बी सिंग्युलर. आता हे सिंग्युलरचा मिनिंग तुम्हाला माहिती असायला पाहिजे. फॉर एनी पॉझिटिव्ह इंटिजर एन. त्यानंतर ए रेस टू एन विल ऑलवेज बी अ डायगोनल मॅट्रिक्सचं मिनिंग तुम्हाला माहिती असलं पाहिजे. फॉर एनी पॉझिटिव्ह इंटिजर एन. ए रेस टू एन विल ऑलवेज बी अ सिमेट्रिक मॅट्रिक्स, याचं मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे फॉर एनी पॉझिटिव्ह इंटिजर एन.
दिसायला ते हार्ड दिसते, परंतु एवढं इझी नाही, इझी आहे ते. आता या एक्झाम्पलमध्ये जे दिलेलं मॅट्रिक्स आहे आपल्याला, गिव्हन मॅट्रिक्स, हेच आपलं अर्धं काम करून टाकतंय, कारण तिथे ते क्लिअरली दिसतंय की ते मॅट्रिक्स जे आहे ते डायगोनल मॅट्रिक्स आहे. आणि डायगोनल मॅट्रिक्सचा तुम्ही a⁴n कितीही घेतला, तुम्हाला ते मॅट्रिक्स जे ना 2⁴n 0 0 0 3⁴n 0 0 0 4⁴n असंच मिळणार आहे. याचा जर आपण डिटर्मिनंट काढला या मॅट्रिक्सचा, डिटर्मिनंट काढण्यामागचं कारण समजून घ्या, कारण आपल्याला ते सिंग्युलर आहे, डायगोनल आहे का सिमेट्रिक हे चेक करायचं, तर आपल्याला सगळ्या पॉसिबिलिटी म्हणून जायला लागतं. तर या सगळ्या पॉसिबिलिटी चेक करूयात, सिंग्युलर आहे किंवा नाही हे चेक करण्याकरता त्याचा डिटर्मिनंट आपण काढतो. तो कसा काढतो, 2 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, त्यानंतर हा घेतला. तर ॲक्च्युली याचं जे शॉर्टकट ट्रिक आहे ती फक्त डायगोनल एलिमेंटचा जो आहे तो प्रॉडक्ट घेऊन टाकायचा, तुम्हाला डायरेक्ट 24 मिळतो. आणि हा नॉट इक्वल टू 0 आहे, म्हणजे याचा काय अर्थ होतो, हे नॉन सिंग्युलर आहे, नॉन सिंग्युलर आहे. म्हणून पहिला ऑप्शन डायरेक्ट गेलाच आहे, कारण हे जर नॉन सिंग्युलर आहे तर ॲटोमॅटिक हे सुद्धा नॉन सिंग्युलर येईलच, कारण त्याचा जरी रेस टू किती जरी पॉवर असली तरी पण आपण त्याचा प्रॉडक्टच घेणार आहोत, आणि तो प्रॉडक्ट घेतल्यावर तुम्हाला तो ऑलवेज नॉन झिरो मिळणार आहे, म्हणून ते नॉन सिंग्युलर झालं. म्हणून a⁴n सुद्धा नॉन सिंग्युलर झालं. फर्स्ट ऑप्शन तर आपला या ठिकाणी गेलाच आहे. पुढचं काय, डायगोनल मॅट्रिक्स a⁴n विल ऑलवेज, दिसतंय क्लिअरली हे डायगोनल मॅट्रिक्सच आहे. हां, कारण तुम्ही जर n घेतला तर 0 हे कितीही वेळा त्याचा प्रॉडक्ट घेतला तरी पण तुम्हाला ऑलवेज हे 0 0 मिळणार आहेत, म्हणून डायगोनल मॅट्रिक्सच ते मिळतं. म्हणून सेकंड ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. पुढे a⁴n विल ऑलवेज बी अ सिमेट्रिक मॅट्रिक्स फॉर एनी पॉझिटिव्ह इंटिजर n. आता सिमेट्रिक दाखवण्याकरता आपल्याला काय करायला लागणार, a⁴n त्याचा ट्रान्सपोज हा a⁴n इतका आला पाहिजे. ट्रान्सपोज घेऊन बघूया त्याचा, a⁴n चा ट्रान्सपोज जर घेतला इथे काय होईल बघा, a⁴n चा ट्रान्सपोज जर घ्यायचा असेल आपल्याला तर काय होईल, हा 2⁴n 0 0 3⁴n 3⁴n 0 आणि ते 0 0 4⁴n, म्हणजे मी जो रो होता त्याला कॉलम केला, परत तुम्हाला तेच मॅट्रिक्स मिळाला, म्हणजे ए मॅट्रिक्सच मिळतं आहे, म्हणजे a⁴nच मिळाला परत. म्हणजे याचा काय अर्थ होतो, a⁴n हा चा ट्रान्सपोज जो आहे तो a⁴n मिळतो आहे, त्याचा सरळ अर्थ होतो आहे की हे सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. म्हणून थर्ड नंबरचं स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा आपलं करेक्ट येणार आहे. आता राहिली गोष्ट ऑप्शन काय येऊ शकतो बघा, 2 आणि 3 बरोबर आहे, म्हणून इथे आता आपला ऑप्शन बी आहे ज्याच्यामध्ये 2 आणि 3 जे आहे ते करेक्ट दिलेलं आहे. म्हणून आपला ऑप्शन आन्सर जे आहे सोल्युशनचा ते असणार आहे ऑप्शन बी. तर आपण लास्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 8. हा लास्ट क्वेश्चन आहे. याच्यातलं बघा आता एक हा क्वेश्चन थोडा रॉंग लिहिला गेला इथे लिहिताना, हा इथे -n आणि हा -m आहे, क्वेश्चन रॉंग लिहिला गेला होता. ठीक आहे, तर इथे हे अगदी ज्याला मॅट्रिसेसचे ऑपरेशन जमतात, मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबस्ट्रॅक्शन वगैरे, त्यांना ते एकदम इझी जाणार आहे क्वेश्चन, हा फार कठीण नाही आहे, म्हणून याला थोडासा फास्ट घेऊयात आपण. तर इथे सुरुवातीला पहिलं स्टेटमेंट जे आहे CA = CB असं दिलेलं आहे, आणि हा क्वेश्चन जो आहे असं म्हटलं बघा, कन्सिडर द फॉलोइंग इन रिस्पेक्ट ऑफ द मॅट्रायसेस. तुम्हाला A मॅट्रिक्स, B मॅट्रिक्स, C मॅट्रिक्स सेपरेटली दिलेले आहेत, सोबत ह्या 3 स्टेटमेंट दिले आहेत, आणि या 3 स्टेटमेंटपैकी कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे ते आपल्याला चेकआउट करायचं आहे. ते फक्त इथे 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे, म्हणून फार कठीण हे एक्झाम्पल नाही, परंतु आता लिहिलं गेलं आहे म्हणून आपण त्याला पटकन घेऊयात. तर CA म्हणजे या दोघींचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. C मॅट्रिक्स जे आहे आपल्याकडे, C मॅट्रिक्स आहे m - m, मॅट्रिक्स A आहे m n इक्वल टू प्रॉडक्ट घेताना आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतो m × m, m² येईल, फर्स्ट रो सेकंड कॉलम घेतला mn येईल, हा सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे -m², आणि सेकंड रो सेकंड कॉलम -mn, हे तुमचं मॅट्रिक्स CA असेल. त्यानंतर आपल्याला दुसरं मॅट्रिक्स काढायचं आहे CB, ही आपली राईट हँड साईड आहे. हे मॅट्रिक्स घेताना C आहे आपल्याकडे m - m, आणि B मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे -m -n -m असं मॅट्रिक्स आहे ते. तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इथे सुद्धा m × n हा -mn येईल, आणि इकडे बघा इथे दिसून जातं की दोघी मॅट्रिक्स सेम येणार आहेत, कारण हा एलिमेंट त्या ठिकाणी सारखा आलाच नाही. तर हे दोघी मॅट्रिक्स जे आहेत ते आपले सारखे येत नाही आहेत. थोडं शॉर्टकट आपल्याला सोडवायला लागणार आहे, कारण हे त्याला वेळेचं बंधन असतं स्पर्धा परीक्षांना. तर जिथे कळलं लगेच की बाबा पहिलं स्टेटमेंट येत नाही आहे तर तिथेच थांबून जायचं. सेकंड स्टेटमेंट बघा, AC आपल्याला फाइंड करायचं आहे. आता AC काढताना A आपल्याकडे दिलेला मॅट्रिक्स आहे m n, आणि C मॅट्रिक्स आहे
यम मायनस यम इज इक्वल टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतला, इथे एकच एलिमेंट येईल, एम इंटू यम यम स्क्वेअर आणि हा मायनस यम एन. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे बी सी. बी मॅट्रिक्स आहे मायनस एन मायनस यम आणि त्याला सी मल्टिप्लाय आहे यम मायनस यम, कॉलम मॅट्रिक्स आहे. इथे पण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे, फक्त हा मायनस यम एन येईल फर्स्ट रो फर्स्ट कॉलममधला पहिला एलिमेंट, आणि हा मायनस एम आणि हा मायनस प्लस यम स्क्वेअर होईल. याला जर व्यवस्थित लिहिलं तर यम स्क्वेअर मायनस यम एन याला लिहिता येईल. आणि हे दोघी मॅट्रिक्स सेम दिसत आहेत बघा, ए सी आणि हा बी सी, हे दोघी इक्वल आहेत, म्हणजे याचा अर्थ सेकंड स्टेटमेंट जी आहे ती करेक्ट आहे. नंतरचं आहे आपल्याकडे सी ए प्लस बी, ह्या दोन मॅट्रिक्सची सम घ्यायची आहे. त्याच्यापूर्वी आधी यम मायनस यम हे सी मॅट्रिक्स आणि त्याच्यामध्ये या दोघांची सम. आता मी हे सम डायरेक्ट घेतो, थोडं शॉर्टकट आहे बघा. आता हा ए प्लस बी आहे म्हणजे या दोघी मॅट्रिक्सची सम आहे, म्हणजे यम मायनस यम इथे येईल यम मायनस यन आणि दोघांची सम करतो म्हणजे प्लस करस्पॉन्डिंग एलिमेंटची सम घ्यायला लागते. पहिला एलिमेंट घेतला, आता दुसरा एलिमेंट म्हणजे यन मायनस यम, अशा पद्धतीने ते लिहिता येईल आपल्याला. आता या दोघींचा प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचा आहे. दोघांचा प्रॉडक्ट कसा येईल बघा. आता हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे, तर यम स्क्वेअर मायनस यम एन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम हा येईल यम एन मायनस यम स्क्वेअर. नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम यम इंटू हा मायनस यम स्क्वेअर आणि हा मायनस मायनस प्लस यम एन. सेकंड रो सेकंड कॉलम हा मायनस यम एन आणि हा मायनस मायनस प्लस यम स्क्वेअर. हे तुम्हाला सी इंटू ए प्लस बी मॅट्रिक्स मिळाला. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, सी ए मॅट्रिक्स आपण काढलं आहे ऑलरेडी बघा. आता हे सी ए मॅट्रिक्स आणि हे मॅट्रिक्स सी बी पण आपल्याला काढून घ्यायला लागणार, कारण दोघांची सम करायची आपल्याला पुढे बघा. सी ए प्लस सी बीची सम करायची, म्हणजे सी ए प्लस सी बी आपल्याला लागतो आहे. मग आता मी इथे काय करतो, आधी हा सी बी पूर्ण काढून घेऊयात. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम मायनस यम स्क्वेअर, नंतर यम इंटू हा प्लस झाला यम एन सेकंड रो फर्स्ट कॉलम, आणि आता सेकंड रो सेकंड कॉलम हा येईल प्लस यम स्क्वेअर. आता या दोघांची सम करायची आहे, म्हणजे बघा आता सी ए प्लस सी बी करायचं आहे, म्हणजे यम स्क्वेअर प्लस यम एन. बेरीज जर केलं तर यम स्क्वेअर प्लस केल्यानंतर हा इथे मायनस असल्यामुळे मायनस यम एन. त्यानंतर याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा, याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा आहे, म्हणजे यम एन मायनस यम स्क्वेअर येईल, कारण याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट तो आहे. आणि हा इथे मायनस यम स्क्वेअर आणि हा यम एन येईल प्लस यम एन सम केल्यानंतर. आणि पुढे हा करस्पॉन्डिंग एलिमेंट मायनस एम एन आणि हा यम स्क्वेअर आहे, म्हणजे मायनस एम एन प्लस यम स्क्वेअर. तर असं हे जे स्टेटमेंट दिसत आहेत दोघी बघा, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम आहेत. त्यामुळे हे दोघी मॅट्रिक्स जे ते इक्वल झाले आहेत. हे दोघी मॅट्रिक्स कोणते, सी इंटू ए प्लस बी इक्वल टू सी ए प्लस सी बी. आता हे दोघी मॅट्रिक्स इक्वल आले म्हणजे हे स्टेटमेंटसुद्धा करेक्ट आहे. म्हणजे आपल्याकडे 3 स्टेटमेंटपैकी 2 स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट आलेले आहेत. म्हणून आपला जो ऑप्शन नंबर सी आहे 2 and 3 आर करेक्ट. या प्रकारे जे आहेत ते आपण एक क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. मॅट्रिसेसच्या पूर्ण जेवढे पण एक्झाम्पल आपण घेतलेत त्यातले मोस्टली एक्झाम्पल्समध्ये आपण पाहिलं असेल की सगळ्या ठिकाणी ते स्टेटमेंट करेक्ट आहे की रॉंग हेच चेकआउट करायला एक्झाम्पल विचारले गेलेले होते. म्हणजे NDAच्या प्रिव्हियस एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात हे यावरून आपल्याला आता कळलं असणारच. त्या पद्धतीने जे आहेत आपण या ठिकाणी हा संपूर्ण जो मॅट्रिक्स टॉपिक जो आहे तो या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आपण आता इथेच थांबूयात. पुढे भेटूयात पुढच्या नवीन टॉपिक घेऊन नवीन व्हिडिओमध्ये.